2025 नवीन वर्ष, नवीन इच्छा आणि नवीन संकल्प. हे संकल्प आखत असताना व्यावसायिक म्हणून नेमके कोणते संकल्प असायला हवेत? 2025 साली व्यावसायिक म्हणून टू डी लिस्ट किंवा बकेट लिस्ट नेमकी माझी काय असायला हवी, याविषयी आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. कोणताही व्यवसाय करताना नेमक्या काय गोष्टी माझ्याकडे हव्यात आणि 2025मध्ये या कशा मिळवायच्या, याबद्दल या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, विषय खूप इंटरेस्टिंग आहे, कारण नवीन वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे वातावरण आणि मूड हे अजूनही फ्रेश आहे आणि अजूनही नवीन संकल्प करण्याची उमेद आहे. त्यामुळे ती उमेद आटायच्या आतच आपण हा एपिसोड करतो, हे खूप छान आहे. मी पहिला प्रश्न विचारतो तुला की एकूणच आयुष्य जगताना आणि विशेषतः व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच पॉझिटिव्ह माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे असं म्हणतात. तर तू अनेक व्यावसायिकांना रोज भेटत असतेस, तर तू कसं बघतेस याकडे? निरंजन, म्हणजे आत्ता जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा संकल्प या विषयांवर बोलतोय, तेव्हा व्यावसायिक म्हणून कोणते संकल्प असले पाहिजेत आणि नेमकं त्यातनं काय मिळवायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि तू पहिलाच प्रश्न इतका छान विचारला की पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे सकारात्मक मानसिकता कशी ठेवायची. तर मी खूप जणांना भेटते. कधीकधी जे तयार व्यावसायिक आहेत किंवा जे व्यवसाय करून आता एका यशाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेत, त्यांच्याकडे खास करून असं जाणवतं की ते स्वतःकडे किंवा व्यवसायाच्या त्यांच्या जर्नीकडे बघताना असं म्हणतात की मी चुका केल्या नाहीत असं म्हणणार नाही, मी 1000 मार्ग शोधले ही गोष्ट कशी नाही होणार याचे. हो. सो तुम्ही सतत टेस्टिंग, तुमचं सतत रिसर्च असला पाहिजे आणि त्याच्यामधनं तुम्हाला कळणार आहे की हे वर्कआउट होतं आहे आणि हे नाही होतं आहे. त्यामुळे फॉर्म्युला असा नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा. जर तो योग्य मार्ग असेल किंवा तो योग्य सोल्युशन असेल तर तुम्हाला पुढची गोष्ट अचीव करता येईल. सो अपयश हे शिकण्याचा एक नवीन मार्ग आहे असं बघितलं पाहिजे. किंवा अपयश मिळालं, आता इथे नाही, माझ्यासाठी हा नाहीच आहे असं विचार करून चालणार नाही. तर ती एक संधी आहे. त्याच्यामध्ये आपण खचून न जाता हा मार्ग नक्की वर्कआउट नाही होते असं बघून दुसरे काय प्लॅन आहेत म्हणजे प्लॅन B, प्लॅन C ह्यांच्याकडे वळलं पाहिजे. त्याच्यानंतर एखादी गोष्ट करत असताना अपयश येणार म्हणून त्यातनं दुसरा मार्ग काढून ती गोष्ट अटेम्प्टच नाही करायची किंवा ते नकोच किंवा ह्याला अपयश आलं म्हणून मला येईल असा विचार न करता टेस्टिंग करत राहिलं पाहिजे. सतत धडपड करणारा व्यक्तीच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचू शकतो, नाहीतर आपण तिथेच राहू. सो आपल्याला ग्रोथ हवी असेल तर पॉझिटिव्ह माइंडसेट अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ती सकारात्मकता म्हणजे काय की 100पैकी 100 गोष्टी बरोबर येणार नाही आहेत, पण 100पैकी ज्या काही गोष्टी बरोबर येणार आहेत त्या तर समजल्याच, पण ज्या चुकल्या आहेत त्या नेमकं हे करायचं नाही आहे हे सुद्धा आपल्याला शिक्षण मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तू म्हणलीस म्हणजे की सहज हार नाही मानली पाहिजे. की एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही व्यवसायात, एखादं डील क्रॅक नाही झालं किंवा एखादं पेमेंट बुडालं समजा, तर लगेच खचून न जाता नव्या उमेदीने आणखी नवीन मार्ग शोधले पाहिजेत की जे आत्ता अपयश आलं तर ते टाळण्यासाठी आपण अजून काय करू शकतो. आणि आत्ता ज्या चुका केल्या आहेत तर त्याच्यात कुढत बसण्यापेक्षा नव्या वर्षात नवीन चुका करू आणि त्यातनं शिकू, हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. नक्कीच. आता मग मुद्दा येतो की आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा अनेकांमध्ये नसतो. कारण आपल्यात म्हणजे आपण ज्या वयात शाळेत होतो जेव्हा, तर तेव्हा ते वातावरणही नव्हतं की बाबा प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाला संधीही मिळाली पाहिजे. ठराविक मुलंच पुढे जाऊन बोलायची किंवा काही व्यक्त व्हायची. तर त्याच्यामुळे आपल्या पिढीतच मला असं वाटतं म्हणजे मिलेनियलमध्ये तरी एक तो कॉम्प्लेक्स सतत असतो की मला जमेल का? मला हे करायचं पण मला जमेल का? माझी तेवढी क्षमता आहे का? तर काय सांगशील तू? निरंजन, हा प्रश्न ना आपल्या पिढीपुरता किंवा एखाद्या पिढीपुरता मर्यादित नाही आहे. बेसिकली काय होतं की
जेव्हा आपल्याला आपलं सराउंडिंग, आपली फॅमिली बॅकग्राऊंड हे बिझनेस ओरिएंटेड नसेल किंवा दुसरा असाही भाग की एक बिझनेस सुरू आहे आणि आपण वेगळीच लाईन किंवा बिझनेससाठी विचार करतोय. अशा वेळी आत्मविश्वास किंवा सेल्फ कॉन्फिडन्स हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. तर सेल्फ कॉन्फिडन्स हा ना सतत बूस्ट केला पाहिजे आपण, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या गोष्टींवर. तुम्हाला जर असं वाटलं की हे गोष्ट होणार नाहीये किंवा या गोष्टीबद्दल एखादी शंका आहे, तर तुम्ही मदत घ्या. त्या विषयातले एक्सपर्ट असतात. त्यांचे काय ओपिनियन आहे त्याच्यावर ते घ्या आणि मग तुम्ही पुढे जावा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होणार आहे, की हा रस्ता बरोबर होता. हे व्हॅलिडेशन पण मिळालं एक्सपर्ट्सकडून आणि आता मी ह्या रस्त्यावरून गेल्यानंतर मला यश पण मिळतंय. सो बेसिकली स्वतःवर विश्वास हा हळूहळूच तयार होतो. म्हणजे 15 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा बघणार आहात, की अरे 2025 साली मी हे मार्ग स्वीकारले होते आणि मी इथे येऊन पोहोचलोय. तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की तुम्ही एकतर कॉन्फिडन्स गेन केलाय आणि तुम्ही वेगवेगळ्या संधींचा व्हॅलिडेशन करून त्याच्यावर काम करून पुढे आलात. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण वाढेल, स्वतःवरचा विश्वास वाढेल आणि व्यवसायसुद्धा वाढेल. खरंय. म्हणजे मला आठवतंय, की मागच्या एका पॉडकास्टमध्ये तू म्हणलेलीस, की आपण एकटे असू तर आपण प्रगती करू शकतो. पण जर आपण सोबत असू सगळे, तर आपण ग्रोथ अचीव्ह करू शकतो. तर मला असं वाटतंय, की मग व्यवसायाचं पण गमक हेच असतं, की तुम्ही एकटे किती जरी केपेबल असलात, तर एका पॉइंटच्या पुढे तो व्यवसाय ग्रो नाही होऊ शकत. तर तुम्हाला टीम चांगलीही लागतेच. तर अशा वेळेला टीम बिल्ड कशी करायची? हा अनेकांना प्रश्न असतो. म्हणजे बाबा मी नवीन लोकं घेतली तर मला त्यांची सॅलरी परवडेल का? आणि मी स्वतः काम करू शकतो, पण मला लोकांकडनं काम करवून घेता येईल का? असे अनेक प्रश्न मनात असतात. निरंजन, आपण एक लहानपणी गोष्ट म्हणजे अगदी लहानपणी एक गोष्ट होती आपल्याला, की एक काठी दिली ती मोडता आली. पण काठ्यांचा जेव्हा जुडगा दिला, तेव्हा तो मोडता नाही आला. सो एकीमध्ये बळ असतं. सो जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा सुरुवातीला नक्कीच हा प्रश्न असतो, की मला जमेल का? मला ह्यांचे पगार करता येईल का? यांना मी लीड करू शकेन का? यांना वेळोवेळी योग्य त्यांना हवं तसं काम देता येईल का? तर हे प्रश्न ना हळू सुटत जातात. मी असं म्हणणार नाही, की एकदम 100 लोकांना तुम्ही एम्प्लॉयमेंट द्या. तुम्ही स्टेप बाय स्टेप जा. म्हणजे आधी 4 जणांनाच द्या. मग तुम्ही 10, 15, 20 आणि अशी करत एक-एक पायरी गाठा. जेव्हा तुम्ही एखादी टीम डेव्हलप करता, तेव्हा तुम्ही ॲक्चुअली असं करत असता, की तुमचं वर्कलोड डिस्ट्रिब्यूट करत असता. सो तुम्हाला एकट्याला जर 4 क्लायंट हँडल करता येणार असतील, तर जेव्हा तुमची एक तयार टीम असेल, तेव्हा कदाचित तुम्हाला 40 किंवा 50 सुद्धा क्लायंट हँडल करता येणार आहेत. सो तुम्हाला कळणार आहे, की नेमकं मी काय काम करायचं आहे, माझा वेळ कुठे द्यायचा आहे आणि टीममधील सदस्य काय करणं अपेक्षित आहेत त्यांनी. सो टीम अतिशय महत्त्वाची आहे व्यवसायाच्या ग्रोथसाठी आणि तुम्ही जसे वाढत जाणार तसं तुम्ही एकट्या काही गोष्टी करू नाही शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य व्यक्ती योग्य स्थानी आणणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना नर्चर करणं, त्यांना बूस्ट करणं, त्यांना तुमच्या कंपनीबद्दल, कामाबद्दल योग्य प्रकारे गाईड करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे टीम बूस्टिंग, टीम हे फार महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही व्यवसाय करता. परफेक्ट. म्हणजे टीम ही खरोखर महत्त्वाची आहे. पण मला असं वाटतंय, की टीम लीडर म्हणून एक महत्त्वाचं काम व्यावसायिकाचं हे पण असतं, की कम्युनिकेशन उत्तम आहे का? म्हणजे फक्त टीम लीडरचं त्याच्या टीमसोबत नाही, तर टीमचं पण आपापसातलं जे ग्रुप मेंबर्स आहेत, त्यांच्यातलं कम्युनिकेशन योग्य प्रकारे सुरू आहे ना? विनाकारण इगो इश्यूज होत नाहीयेत ना? तर या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. तर नवीन वर्षात आपण आता प्रवेश केलेला आहे. तर या गोष्टींकडे कशा वेगळ्या दृष्टीने व्यावसायिक म्हणून प्रत्येकाने बघायला हवा? निरंजन, कम्युनिकेशन किंवा संवाद फार महत्त्वाचा आहे. म्हणजे पूर्वीच्या ऑर्गनायझेशन्स ज्या मी बघत होते किंवा ज्या अजूनही त्याच पद्धतीने काम करतात, त्यांच्याकडे एकदम स्ट्रक्चर्ड असतं. म्हणजे शार्प 10ला काम सुरू, 1 वाजता लंच टाईम, 1 वाजून 30 मिनिटांनी पुन्हा तुम्ही कामावर आला पाहिजेत आणि 6 वाजता बॅक टू पवेलियन. सो बेसिकली अशा ऑर्गनायझेशनमध्ये ना खूप स्ट्रक्चर्ड वातावरण असतं. ते एकमेकांशी संवाद साधण्याची शक्यता कमी होत जाते. पण आत्ताच्या ज्या नवीन ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा ज्या अ, वेगळ्या पद्धतीने काम करू पाहतात, त्यांच्याकडे संवाद फार महत्त्वाचा आहे असं मी बघते. म्हणजे ओपन कम्युनिकेशन, टीम लीडर्स, डायरेक्टर्स, ओनर्स आणि कंपनीमध्ये जे लेव्हल 2, लेव्हल 3 एम्प्लॉईज आहेत, हे एकमेकांशी इझिली बोलतात.
बेसिकली ना इझी कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. का? तर ह्याच्यामुळे काय मिळतं, तर नवीन-नवीन आयडिया काय आहेत, एखादी गोष्ट करण्याची वेगळी पद्धत असू शकते, हे सुद्धा कळतं टीम लीडर्सना. दुसरं असं, की जे नवीन एम्प्लॉयमेंटमध्ये आलेत किंवा तुमच्या कंपनीमध्ये नवीन रुजू झालेत, त्यांना लक्षात येतं, की हां, मला बोलण्याचा हक्क आहे. नुसता बोलण्याचा हक्क आहे असं नाही, माझं ऐकूनही घेतलं जातं. सो बूस्ट होतं त्यांचा कॉन्फिडन्स. त्यांच्यामुळे कंपनीला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या पद्धती सापडू शकतात. सो व्हॅलिडेशन नक्कीच होणार. म्हणजे 100 कल्पना आल्या त्यापैकी व्हॅलिडच पुढे जातील, बरोबर आहे. पण 100 गोष्टी वेगवेगळ्या समजतायत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी अशा कंपन्या आत्ता बघतीये, की ज्या कंपन्यांमध्ये ओपनली टर्नओव्हर डिस्कस होतात. हो, बरं. म्हणजे आपल्या कंपनीचा टर्नओव्हर या महिन्यामध्ये 20 कोटी झालाय आणि आपण पुढच्या वर्षी किंवा पुढच्या क्वार्टरमध्ये 25 कोटी पर मंथ एक्स्पेक्ट करतोय आणि हे करण्यासाठी मला तुम्ही कशी मदत करू शकता? असं प्रेझेंटेशन मी पाहिलंय कंपन्यांमध्ये. सो रिअल टाईम टर्नओव्हर बघितल्यानंतर कंपन्यांना एकतर हे कळतं की आपण ओपन आहोत आपल्या कंपनीच्या पॉलिसीबद्दल, फायनान्शियल रेकॉर्ड्सबद्दल आणि एम्प्लॉईजना हे लक्षात येतं की अरे हे मला सगळं सांगतायत. सो मला जर या 25 कोटीमध्ये माझा पोर्शन वाढवायचा असेल, तर नक्की काय करायचं हेही त्याला माहीत असतं. सो अशा पद्धतीने देवाणघेवाण जेव्हा सुरू होते, तेव्हा म्हणजे टू वे कम्युनिकेशन म्हणेन मी, तेव्हा कंपनी ग्रोथ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. दुसरं, कंपनीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना वाटतं, की अरे, मी या कंपनीचा भाग आहे. सो ते पार्टिसिपेशन सुरू होतं. म्हणून संवाद महत्त्वाचा. त्यापुढे मी म्हणेन, की ओपन कम्युनिकेशन महत्त्वाचं. म्हणजे ओपनली तुम्ही डिस्कस करा, इव्हन फायनान्शियल्स पण. हां, देअर आर बिझनेस सिक्रेट्स, आय एग्री. पण काही गोष्टी तुम्ही नक्कीच बोलू शकता. अर्पिता, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस आणि मला खरोखर ही माहिती नवीन आहे. म्हणजे असं इतक्या जर ओपन कम्युनिकेशन आणि ओपन वातावरण जर नवीन कंपन्यांमध्ये असेल, तर हे खरंच एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर रिलेशनशिपसाठी सुद्धा खूप हेल्दी साईन आहे. कारण बऱ्याचदा असं होतं ना, तर की एम्प्लॉईज हाच विचार करतात, की मला काय पडलंय, मी माझं काम करतो आणि घरी जातो. कंपनीचं काय व्हायचं ते होऊ दे. पण हा अप्रोच चुकीचा आहे आणि तो बदलण्यासाठी हे असं कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. आता माणूस म्हणलं की तो चुका करतोच. तर तीच गोष्ट कंपन्यांना, बिझनेसला, एम्प्लॉईजना आणि एम्प्लॉयर्सना पण लागू होते. पण चुकांमधनं शिकायचं. आता हे खूपच क्लिशे वाक्य आहे, की लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स किंवा चुकांमधनं शिका. पण म्हणजे नेमकं काय करायचं आणि कुठल्या चुका या सुधारण्याला वाव असतो आणि कुठल्या चुका करणं अजिबातच अपेक्षित नसतं बिझनेसमध्ये? चुकांमधून शिका हे वाक्य अगदी पुस्तकी वाटलं तरी आपण हे करत असतो. म्हणजे अगदी सोपं उदाहरण घेऊ. मी इडली करायचं ठरवलं आणि उन्हाळा असेल, तर मी वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करणार आहे. त्याला लागणारा वेळ वेगळा असणार आहे आणि हिवाळ्यात करत असेन तर वेगळा. मी तशीच पद्धत वापरली तर मला लक्षात येईल की मी चुकली आहे आणि मी सीझन कन्सिडर करून गोष्टी केल्या पाहिजेत. सो चुकांमधनं असंच शिकतो आणि व्यवसाय करत असताना चुका होतात. म्हणजे काहीही करत असताना चुका होतातच आणि हे करायचं नाही हे कळतं तेव्हाच. नाहीतर मग सोपं होतं ना, की मी एक पुस्तक दिलं असतं, की या गोष्टी करा, व्यवसाय एकदम तुमचा यशस्वी होईल. तर असं नसतं. मोठे-मोठे लीडर्ससुद्धा असं म्हणतात, की अपयश म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा सुरुवात करण्याची एक संधी आहे आणि त्या संधीकडे नीट बघा, त्याचं ॲनालिसिस करा, त्याचं ऑडिट करा आणि मग पुढचा स्टेप ठरवा. म्हणजे जेव्हा अपयश येतं किंवा एखादी गोष्ट वर्कआउट नाही होते, तेव्हा बेसिकली त्याचं ऑडिट करणं महत्त्वाचं आहे. तर ऑडिट म्हणजे काय? तर नेमकं मी काय केलं आणि त्याचं आउटपुट काय आहे? या गोष्टी जर नीट लिहून काढल्या आणि मला नेमकं काय हवंय हे त्याच्यासमोर मांडलं, तर मला हे समजणार आहे, की मला नेमकं ॲक्शन काय करायची आहे. म्हणजे एकदम सोपं उदाहरण घेऊ आपण, की एखादा रनर आहे. बेसिकली त्याला माहीत असतं, की मी उभा इथे आहे आणि माझं टार्गेट आहे ते आणि तिसरं पॅरामीटर असतं टाईम. सो तो पहिल्यांदा पळतो आणि त्याच्या लक्षात येतं, की आपण टाईममध्ये अचीव्ह नाही केलं जर, तर तो दुसऱ्यांदा पळतो, तिसऱ्यांदा करतो. म्हणजे त्याला कायम माहीत असतं, की या टाईममध्ये मला हे अचीव्ह करायचं आहे. सेम तुम्हीच तसंच करायचं आहे, की ते मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे आहेत. म्हणजेच तुमचं काय होणार आहे, तर ऑडिट, प्रोसिजर्स या सगळ्याचा उपयोग करून एक लिस्ट तयार होणार आहे, की ह्या गोष्टी नाही करायच्यात. पोस्टमार्टम आपण जे म्हणतो, की ते कळेल आपल्याला, की हे केल्याने हे होतं, हे केल्याने हे होतं. सो आपल्याला काय करायचं आहे ते कळेल. जर तुम्ही हे मंथली, क्वार्टरली ठराविक विशिष्ट पिरियडसाठी ॲनालिसिस करायला सुरुवात केली, तर तुम्हाला कळेल, की अरे क्वार्टर 1 आपला पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपण प्रॉफिट मेकिंग एंटिटी होतो.
Q2 मध्ये नेमकं काय झालं आणि आपण लॉस मेकिंग एंटिटी झालो. सो हा एनालिसिस आहे ना, तुम्हाला तुमचाच करता येणार आहे. तुम्ही सुरुवातीला एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकता, की ह्याच्याकडे नेमकं कसं बघायचं आहे. लॉस हा नेहमीच वाईट असं नाही आहे. त्याच्यामागे काय विचार होते, तो का झाला आणि त्याच्यामागे स्ट्रॅटेजी काय आहे, ह्याचा त्याला जोड दिली तरच आपल्याला कळतं, की हे योग्य आहे का आणि काही मार्ग असला पाहिजे. सो बेसिकली तुम्ही सतत अपयशातनं शिका, पोस्टमार्टम करा, ऑडिट, स्क्रुटिनी सतत करा. हे फार महत्त्वाचं आहे तुमच्या ग्रोथसाठी. अगदी बरोबर आहे. म्हणजे चुकांचा विषय झाल्यावर त्याला जोडून पुढचा विषय येतो तो अपयशाचा. म्हणजे ज्याला फेल्युअर्स म्हणलं जातं आणि फेल्युअर ही टर्म पण आपण खूप सहजपणे वापरतो. कुठल्या गोष्टीला अपयश म्हणायचं, फेल्युअर म्हणायचं आणि कुठल्या गोष्टीला लर्निंग एक्सपिरियन्स म्हणायचं. त्यात थिन लाईन असते बरीच मला वाटतं छोटीशी. तर तू कसं बघतेस? म्हणजे तू आता इतक्या सगळ्या बिझनेसेसना व्हिजिट करत असतेस, इंटरॅक्ट करत असतेस. तर एंटरप्रेन्योर्स कसं बघतात फेल्युअर्सकडे? निरंजन, फेल्युअर टर्म आहे ना, खूप व्यक्तिसापेक्ष आहे आणि दुसरं पुढे जाऊन मी म्हणेन, की समोरच्याच्या दृष्टीतनं आपण बघतो. म्हणजे मी जर असं म्हटलं, की क्रिकेटमध्ये विराट कोहलीने प्रत्येक बॉलवर 6 मारला पाहिजे, मगच तो यशस्वी, असं नाही ना होत. सो आउटपुट काय आहे, की मॅच जिंकणं हे मेन आउटपुट आहे. तो त्याच्या स्ट्रॅटेजीने खेळणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपयश स्वीकारण्याची तयारी, की हां, मी हे चुकलो, हे मान्य करायला आलं पाहिजे. बरेचदा व्यावसायिक म्हणतात, की "नाही, नाही, मी चुकलो नव्हतो. हे असं झालं, त्याने मला चुकीचा सल्ला दिला किंवा अचानक गव्हर्नमेंटची पॉलिसी चेंज झाली म्हणून मी चुकलो." असं असण्यापेक्षा हां, मी चुकलो. तरच आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकतो, की ठीक आहे, हे मी केलेलं आहे. आता मला हे करायचं नाहीये. सो बेसिकली तुम्ही व्यवसाय करताना काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? तुम्ही कोणत्या गोष्टींप्रमाणे जाणार आहात? तुमचा आलेख कसा असणार आहे? हे समजून घ्या. प्रत्येक गोष्टीला यश मिळेलच अशी भाबडी आशा नको. अपयश येणारच आहे. नाहीतर मग गोष्टी सोप्या होत्या. सगळेच ते फॉलो करतील. सो अपयशाकडे वेगळ्या दृष्टीने बघा, त्याचा स्वीकार करा. तो स्वीकार केल्यानंतर आणि मार्ग ओपन होतात आपल्याला, की नाही, हे हे पण करून बघूया, हे पण करून बघूया. छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्याच्यातनं लोकांना वाटतं, "अरे बापरे! मी फेल झालो." सो फॉर एक्झाम्पल एका कस्टमरने बेसिकली तिचं बुटीक होतं बेसिकली. सो तिने तिच्या कस्टमरला रिक्वायरमेंटप्रमाणे गोष्टी करून दिल्या. सेलिब्रिटीसाठी करत होती ती. तर तिने करून दिलं आणि नेमकं त्या सेलिब्रिटीने ते एक्सेप्ट नाही केलं. तर तिचं सगळं पॅकेज हो. बेसिकली फेल झाला तो एंटायर प्रोजेक्ट आणि सगळी कॉस्ट त्या बुटीकवर आली. सो तिला लक्षात आलं, की अरे हे अपयश आहे. आता यापुढे मी या सेलिब्रिटींबरोबर काम नाही करणार. सो मी त्यांना सल्ला असा दिला, की तुम्ही असं करू नका. तुम्ही ए प्लॅन वर्कआउट नाही होत आहे, बी बरोबर वर्कआउट करा आणि त्याचबरोबर काही MOU साइन करून घ्या, की हे माझं कमिटमेंट आहे, ही तुमची कमिटमेंट असणार आहे आणि आपण या पॅरामीटर्सवर काम करणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला बेसिकली हे लक्षात येणार आहे, की काय चुका नाही करायच्या आणि पुढच्या वेळी हाच जर प्लॅन एक्झिक्यूट करायचा असेल, तर कशी रिस्क मिटिगेशन पॉलिसी असली पाहिजे आपल्या कंपनीची, आपली स्वतःची. सो अपयश हे येणारच, ते स्वीकारायचं आणि पुढच्या ज्या काही गोष्टी आपण ठरवणार आहेत, पुढचे प्लॅन आखणार आहेत, त्याच्यामध्ये नेमके बदल काय करायचे ते त्याच्यातनं शिकायचं. अर्पिता, आपण चुकांबद्दल बोललो, अपयशाबद्दल बोललो. तर अशीच एक आणखी गोंडस टर्म येते म्हणजे सेटबॅक्स. आपल्या प्रत्येकाला रोजच्या आयुष्यात खूप सेटबॅक्स बसत असतात, सतत बसत असतात आणि आणि बिझनेसमध्ये तर ते बसतातच. तर हे सेटबॅक्स काय आहेत नेमके आणि त्याकडे कसं बघितलं पाहिजे? निरंजन, हा ना इतका महत्त्वाचा प्रश्न आहे, की सेटबॅक बसणार म्हणून व्यवसायच करणार नाही, अशी उदाहरणं मी बघितलीत. काय सांगतेस? म्हणजे तुम्ही मला हे सक्सेसफुली करून कसं करायचं हे सांगा, तरच मी व्यवसाय करेन. मला अपयश पचवायची माझी क्षमता नाही किंवा सेटबॅकसाठी सुद्धा माझी तयारी नाही. नाही, इथे मी इंटरप्ट करतो. अपयश पचवण्याची तयारी नाही म्हणजे ती मानसिक तयारी नाहीये का आर्थिक तयारी नाहीये? मानसिकता. कारण शाळेपासून कायम वर्गात पहिला किंवा पैकीच्या पैकी गुण आणि आता मी फेल होऊ शकतो ही प्रोबॅबिलिटी जेव्हा समोर येते, तेव्हा नाही, मी हे करतच नाही. त्यापेक्षा मी नोकरी छान करतो. सो टॅलेंट असून एखादा व्यवसाय उभा करायची जी काही पॅरामीटर्स असतात, जे काही गोष्टी म्हणतो, की हां, हे स्किल सेट आहेत आणि तू करू शकतोस, पण ती करायची तयारी नाही. सो मी आणि एक उदाहरण याला जोडेन म्हणजे CA करत असताना खास करून पास होऊच याची गॅरंटी नसते. बरीच
तगडी फाईट असते. म्हणजे आत्तासुद्धा 100त 10 किंवा 11 मुलं पास होतात. अशा वेळी त्या 10मध्ये मी येणार नाही, ही आधीच धारणा धरून पुढे जाणं म्हणजे खूप मोठं चूक आहे आयुष्यातली. तुमच्यात ती ताकद आहे, हे समजून मी त्या 10मध्ये असेन की नाही ही पुढची गोष्ट, पण मी प्रयत्न माझे पूर्ण करणार आहे. मी माझ्या कालपेक्षा आज मी जास्त चांगल्या पद्धतीने बीट करणार आहे स्वतःला. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा सेटबॅक हा विषय येतो ना, तेव्हा लोकं असे असतात की माझा प्लॅन रेडी आहे. ह्याच्यामध्ये काहीच चूक होण्याची शक्यता नाही. सगळ्या प्रोबॅबिलिटीज मी कन्सिडर केल्यात. अशा वेळी मी त्यांना सांगते की तुम्ही 100 प्रोबॅबिलिटीज कन्सिडर केल्यात, ही 191 आहे जी तुम्हाला माहीत नाही आहे. सो सेटबॅक येणार का? तर येण्याची शक्यता दाट आहे. नाही आले तर छान, पण नाहीच येणार असं अझम्पशन तुमच्यासाठी फार डेंजरस असू शकतं. म्हणजे बुद्धिबळाची जेव्हा सुरुवात होते, 2 प्लेयर्स जेव्हा खेळत असतात, तेव्हा कधी-कधी असं होतं की एखादा प्लेयरचे खूप प्यादी जातात, मारली जातात. तर तो जर तेव्हाच त्याने सरेंडर केलं, तर जिंकण्याची शक्यता 0 करून ठेवतो तो. सो बेसिकली जे काही सिच्युएशन आहे ॲज ऑन टुडे, त्याच्यावर काम करून सेटबॅक असेल तरी त्याच्यातनं पुन्हा उमेद घेऊन, पुन्हा भरारी मारण्यासाठीची जी काही तयारी असते, ती फार व्यावसायिकाची महत्त्वाची आहे. आणि ही ना मानसिकता आहे. ही तुमच्या मनामध्ये तुम्ही अ, हे ठेवलं पाहिजे तयारी या सगळ्याची आणि मगच तुम्ही ती ॲक्चुअली इम्प्लिमेंट करू शकता. म्हणजे कृतीमध्ये तुमच्या ते दिसू शकतं. सो कृती ही आधी तुमच्या मनात होते, तुमच्या डोक्यात सुरू असतं तो प्लॅन आणि मगच ती ॲक्चुअली एक्झिक्यूट होत असते. त्यामुळे सेटबॅककडे खूप पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. ते का झाले? आपण नेमके कुठे आहोत? आणि आपण नेक्स्ट आपला काय प्लॅन असला पाहिजे, आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, हे ठरवता आलं पाहिजे. मी पुन्हा-पुन्हा म्हणेन, की जेव्हा तुम्हाला सेटबॅक किंवा असं वाटेल, की मी आता थांबतोय, त्यावेळी तुम्ही एक्सपर्टची मदत घ्या किंवा तुम्हाला असं वाटतंय, की आता मी अडकलोय, हे चक्रव्यूह आहे, तर एक्सपर्ट आहेत आपल्याकडे. आपण वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलून, कन्सल्ट करून आपण पुढे जाऊ शकतो. पण व्यवसायामध्ये सेटबॅक बसणार नाहीत किंवा मला सेटबॅक नकोच, हा अप्रोच अगदी चुकीचा आहे. परफेक्ट. म्हणजे वरवर बघता हा विषय खूप साधा सोपा वाटतो, की बाबा या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत आणि यातनं काय वेगळं नवीन डिस्कशन होणार आहे. पण खरंच हे बोलताना जाणवतंय, की या सगळ्याच गोष्टींचा आपण खूप वरवर विचार करतो, एक माणूस म्हणूनही आणि व्यावसायिक म्हणूनही. पण या सगळ्या गोष्टींचा आणि विनाकारण बाऊ पण करत असतो. जसं तू आत्ता म्हटलीस, की सेटबॅक मला अपयश येऊन चालणार नाही, कारण मी कायम यशस्वी होत आलोय. पण आता यश अपयश या पण तू म्हणलीस तशा आपण बघू त्या दृष्टिकोनातनं बघणार आहोत. म्हणजे अनुभव म्हणून बघितलं तर प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखीच आहे. तर मला वाटतं की हेच सगळ्यात मोठा टेकअवे या एपिसोडचा आहे आणि त्याच्यामुळेच आपण हे डिस्कशन पुढच्या एपिसोडमध्येही कंटिन्यू करूया, की नवीन वर्षात टू डू लिस्ट किंवा बकेट लिस्ट काय असायला पाहिजे बिझनेसची आणि कुठल्या गोष्टी आवर्जून टाळायला पाहिजेत. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.